Hello friends. We are going to consider about the scalar product of two vectors expressed in terms of the rectangular components. म्हणजे दोन वेक्टर्सचा आपण स्केलर प्रोडक्ट करणार आहे. पण वेक्टर्स कसे एक्सप्रेस केलेले आहेत तर त्याच्या रेक्टँग्युलर कंपोनेंट्स मध्ये. म्हणजे वेक्टर p ह्या वेक्टरला आपण कसं एक्सप्रेस केलं तर pxi + pyj + pzk. म्हणजे p हा वेक्टर कसा आहे तर स्पेस मध्ये असाच वेक्टर आहे. त्याच्यामुळे त्याला तो लाईनवर आहे का तर नाही, तो एरिया तो एका बोर्डमध्ये आहे का तर नाही, तर त्याला px तो स्पेस मध्ये आहे. त्याच्यामुळे त्याला i कंपोनेंट, j कंपोनेंट अँड k कंपोनेंट किंवा कंपोनेंट अलॉंग x ॲक्सिस, कंपोनेंट अलॉंग y ॲक्सिस अँड कंपोनेंट अलॉंग z ॲक्सिस असे सर्व ॲक्सिसला त्याला कंपोनेंट्स आहे. अलॉंग x ॲक्सिस त्याचा कंपोनेंट आहे px, अलॉंग y ॲक्सिस p या वेक्टरचा कंपोनेंट आहे py, अलॉंग z ॲक्सिस p या वेक्टरचा कंपोनेंट आहे pz. So in this way we have expressed p in terms of its rectangular components, that is along the I, j, k or along the x, y and z directions. त्याच्यानंतर q हा वेक्टर सुद्धा स्पेस मध्ये 3 डायमेन्शनल वेक्टर आहे आणि म्हणून त्याला कंपोनेंट्स आहेत अलॉंग द x ॲक्सिस, अलॉंग द y ॲक्सिस, अलॉंग द z ॲक्सिस. म्हणून आपण q या वेक्टरला कसं एक्सप्रेस केलं तर qxi + qyj + qzk या पद्धतीने आपण q वेक्टरला सुद्धा एक्सप्रेस केलेलं आहे. आता आपल्याला यांचं दोघांचं स्केलर प्रोडक्ट घ्यायचं आहे. सो p डॉट q इज we write p in terms of its rectangular component, that is pxi + pyj + pzk, and we write q also in terms of its rectangular component, that is qxi + qyj + qzk. Now p dot q is equal to, आपण हा px घेतला, हा px आणि आता याला 3 टर्म्स आहेत, याला पण 3 टर्म्स आहेत. सो नाउ वी वांट टू मल्टिप्लाय. म्हणून आपण काय केलं, ह्या तिन्ही टर्म्स pxi या टर्मनी या फुल qxi + qyj + qzk ला मल्टिप्लाय करणार. मग pyj या टर्मनी आपण qxi qyj qzk ला मल्टिप्लाय करणार आणि मग तिसरी टर्म घेणार pzk. सो pzk नी qxi qyj and qzk या तिन्हीला मल्टिप्लाय करणार, म्हणजे डॉट प्रोडक्ट घेणार या तिघांचा. सो आपण pxi चा डॉट प्रोडक्ट या q वेक्टर बरोबर, pyj चा डॉट प्रोडक्ट या q वेक्टर बरोबर आणि pzk चा डॉट प्रोडक्ट या q वेक्टर बरोबर घेणार आहे. नाउ सो p dot q is, now we are going to separate परत एकदा, कारण आपल्याला मल्टिप्लिकेशन फाइंड करायचं आहे. सो हा जो pxi, आता इथे 3 कंपोनेंट्स आहेत, इथे 3 पार्ट्स आहेत. सो pxi याचं मल्टिप्लिकेशन आपण qxi शी करणार, pxi याचं मल्टिप्लिकेशन आपण qyj शी करणार, pxi याचं मल्टिप्लिकेशन आपण qzk शी करणार. नेक्स्ट pyj याचं मल्टिप्लिकेशन आपण qxi शी करणार, pyj याचं मल्टिप्लिकेशन आपण qyj शी करणार आणि pyj याचं मल्टिप्लिकेशन आपण qzk शी करणार. नेक्स्ट pzk, आणि हे इथे हे 3 वेक्टर्स आहेत इथे qxi qyj qzk. सो pzk याचं मल्टिप्लिकेशन qxi शी करणार, pzk याचं मल्टिप्लिकेशन qyj शी करणार. पण कोणतं स्केलर मल्टिप्लिकेशन, इथे आपण सगळीकडे डॉट मल्टिप्लिकेशन बद्दल बोलते, मी डॉट प्रॉडक्ट बद्दल बोलतोय. सो इथे डॉट प्रॉडक्ट इथे सगळीकडे आपण घेतलेले आहे. आता इथे 9 टर्म्स तयार झाल्या, 3 × 3 9. या 9 टर्मचे आपल्या डॉट प्रॉडक्ट्स आपण काढणार आहे. सो p डॉट q, मग आता आपण सेपरेट करून घेऊ त्यांना. px qx कोण आहेत तर मॅग्निट्यूड आहेत, x कंपोनेंट आहे p चे आणि q चे, p आणि q चे x कंपोनेंट आहे. सो px qx आणि हे जे वेक्टर्स आहेत ते आपण एका बाजूला लिहिलं. सो दॅट इज i डॉट i. त्याच्यानंतर px qy जे वेक्टर्स आहेत i and j ते आपण एका बाजूला लिहिले, i डॉट j. त्याच्यानंतर px qz, सो px qz आणि जे वेक्टर्स आहेत i डॉट k ते एका बाजूला लिहिले. त्याच्यानंतर py qx, सो फ्रॉम हियर py qx j डॉट i, py qy j डॉट j
py qz j dot k. Similarly, the third, pz k qxi, pz k qy qyj, pz into qy k dot j, pz k qz k. So pz qz k dot k. So या पद्धतीने आपण त्यांना परत rearrange करून घेतलेला आहे. And now we are going to find the answer. Now we know that I dot I, the multiplication of unit of the vector with its I dot I कशी आहे? Vector along the same direction, that is the x-axis. J dot j vector along the same direction, that is y-axis, and k dot k vector along the same direction, that is z-axis. त्यांचा I dot I हे युनिट वेक्टर्स आहेत, त्यांचे सगळ्यांचे मॅग्निट्यूड किती आहे? ऑलवेज 1. सो I dot I 1. J dot j सुद्धा काय येणार? 1. K dot k सुद्धा काय येणार? 1. बट I dot j, I आणि j कशी आहेत? तर I आणि j हे परपेंडिक्युलर वेक्टर्स आहेत, एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. सो त्यांचा मधला अँगल किती आहे? 90. सो cos of 90 is 0. So I dot j is 0. So I dot j is 0. Similarly, म्हणजे हे जे तिन्ही वेक्टर्स आहेत, I वेक्टर, j वेक्टर आणि k वेक्टर, त्यांचे एकमेकांबरोबर त्यांचे स्वतः बरोबर असलेलं जे डॉट प्रोडक्ट आहे ते नेहमीच 1 येणार आहे. पण त्यांचे एकमेकांबरोबर असलेलं जे डॉट प्रोडक्ट आहे ते नेहमीच 0 येणार आहे, कारण ते एकमेकांना परपेंडिक्युलर वेक्टर आहेत. So I dot j equal to I dot k equal to j dot I equal to j dot k equal to k dot I equal to k dot j हे सगळे काय आहे? 0 आहे. मग आता इथे आपल्याला हे सगळे पुट अप करायला पाहिजे. सो p dot q, so p dot q is px, इथे I dot I, so I dot I is 1, so we write px qx, but I dot j is 0, so this term gets cancelled. I dot k is 0, so this term gets cancelled. Then p, so we write px qx plus 0 plus 0. Then py qx, okay. So j dot I, परत दोन परपेंडिक्युलर वेक्टर्स आहेत I आणि j, म्हणून त्यांचा डॉट प्रोडक्ट हा 0 असणार आहे. So this term also will get cancelled because so this will be 0. py qy j dot j is 1. So इथे आपण लिहिलं py qy j dot j is 1. py qz j dot k परपेंडिक्युलर वेक्टर्स आहेत, युनिट वेक्टर्स आहेत along the y and z direction, पण ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, म्हणून I j dot k काय आला? 0 आला. सो वी कॅन्सल दिस टर्म. सो इथे आपण 0 मिळाला. नाउ pz qx k dot y, again k and I are perpendicular vectors along the z and I direction, hence their answer is 0. So this is also 0. pz qy k dot j, k dot j again perpendicular vectors along the z and the y direction. So they are, so this value is 0. So we get 0 here. Again pz qz k dot k. So k dot k is 1. So we get here pz qz. So in the answer, in the result, we get p dot q is px qx plus py qy plus pz qz. So this is the multiplication of the scalar multiplication of two vectors expressed in terms of the rectangular components. आपण एक एग्जांपल डिस्कस करणार आहे. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. हे आपण इनिशियल इयर्स मध्ये तुम्ही अभ्यास केलेला आहे. नाउ वर्क डन म्हणजे काय? फोर्स, बल आणि डिस्प्लेसमेंट, विस्थापन. नाउ वी नो दॅट दिस फोर्स, आपल्याला माहिती आहे की हा जो फोर्स आहे, फोर्स आपण फोर्स अप्लाय केला, एक बॉडीला आपण फोर्स अप्लाय करून एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत मूव्ह केली. सो फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. इट रिक्वायर्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. डिस्प्लेसमेंट म्हणजे फोर्स अप्लाय, मी या बॉडीवर फोर्स अप्लाय केला म्हणून मी बॉडी या पॉइंट वरून या पॉइंटवर शिफ्ट झाली, डिस्प्लेस झाली. मग त्याला पण डायरेक्शन आहे, कारण कोणत्या दिशेला डिस्प्लेस झालेली आहे, दिस वी हॅव टू टेल. So force is a vector quantity, displacement is also a vector quantity, but the multiplication of force and displacement, that is the product of the two vectors force and displacement, is work, which is a scalar quantity. Work हे नेहमी हे scalar quantity आहे.
त्याला फक्त मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन नाहीये. म्हणून या दोघांचा जो प्रोडक्ट होतो तो कसा प्रोडक्ट असतो, तर स्केलर प्रोडक्ट असतो. सो द वर्क डन इज F into S into cosine of the angle between the two vectors. That is work. So work is F dot S. Now, if the angle between the two vectors, force and displacement, is 0, then म्हणजेच ज्या दिशेने फोर्स आहे त्याच दिशेने डिस्प्लेसमेंट पण होते आहे, म्हणजे त्याच्यामधला अँगल हा किती आहे, 0 आहे. So in that case, work done is equal to F into S into cos of 0. That is equal to F into S. So work done is the product of the magnitude of the two vectors. मग त्या केस मध्ये जेव्हा डिस्प्लेसमेंट वर्कच्याच डिस्प्लेसमेंट ही फोर्सच्याच डायरेक्शन मध्ये आहे, त्यावेळेला the work is the product of the magnitude of the two vectors, force and displacement. If the force is in this direction, F, but the displacement is perpendicular direction. Displacement is in the perpendicular direction. That is, the angle between them is 90 degree. Then work done is equal to F into S into cos of 90. That is equal to F into S into 0. That is equal to 0. म्हणजे जेव्हा फोर्स या डायरेक्शनला आपल्याला होतोय पण डिस्प्लेसमेंट म्हटलं मात्र त्याला परपेंडिक्युलर आहे, असं जेव्हा घडतं त्यावेळेला when S and F are in perpendicular डायरेक्शन आणि F च्या डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट होत नाहीये, त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट होते, मग त्या केस मध्ये the work done is 0. Remember this, we are going to discuss this in the gravitation in the 12th, in this year also, and in the next year also we are going to discuss this. And if the angle between the two vectors, म्हणजे फोर्स हा जो वेक्टर आहे या डायरेक्शन मध्ये आहे, पण डिस्प्लेसमेंट मात्र या डायरेक्शन मध्ये होते, अपोजिट डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट होते आहे. सो the vector F and S are the angle between the force and the displacement is 180. म्हणजे फोर्स जरी या डायरेक्शन मध्ये अप्लाय केलाय तर डिस्प्लेसमेंट मात्र या डायरेक्शन मध्ये होत नाहीये, डिस्प्लेसमेंट या अपोजिट डायरेक्शन मध्ये होते. त्या केस मध्ये वर्क डन इज इक्वल टू F into S, cos this is -1, that is equal to minus Fs. The next characteristic which we are going to discuss is if A dot B, A is a vector, B is a vector and C is a vector. Now the scalar product of two vectors A and B, that is A dot B, is equal to the scalar product of the two vectors A and C, that is A dot C. So A dot B equal to A dot C. This is given. But A is not equal to 0. त्यांनी दिलेला आहे A हा 0, A vector A हा 0 नाहीये. Now आपण हे इकडे शिफ्ट केलं, सो A dot B minus A dot C equal to 0. According to the distributive law of subtraction, आपण कसं लिहू शकतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉनी, A dot B minus C, this is equal to 0. Now आपल्याला त्यांनी इथे सांगितलेलं आहे की A is not equal to 0. मग आपण असा विचार करू शकतो की A हा 0 नाहीये, त्या दोघांचा डॉट प्रोडक्ट हा 0 आहे, म्हणजे मग B आणि C 0 आहे का, कारण त्या दोघांचा डॉट प्रोडक्ट 0 आहे. बट त्याचा अर्थ असा होणार आहे की if A not equal to 0 but B minus C equal to 0, तरीही the meaning is we know that dot product of two vectors which are perpendicular to each other, म्हणजे I dot J असेल किंवा J dot K असेल किंवा K dot I असेल किंवा A dot B असेल, पण A आणि B एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, मग त्यांचा डॉट प्रोडक्ट हा 0च येणार आहे नॅचरली, कारण cos of 90 इज 0. सो मग असं जर असेल तर मग हा A वेक्टर हा B मायनस C या वेक्टरला परपेंडिक्युलर असेल तेव्हा त्यांचा डॉट प्रोडक्ट पण 0 येणार आहे. सो this implies that it is not necessary that B minus C is 0. Vector B minus C is 0. It is not necessary. This implies, this gives that A is
or perpendicular to b minus c. So vector A is such that it is perpendicular to vector b minus c. So here we have completed all the characteristics of the scalar product. Now we will solve some problem. Now we would be considering one problem. So find the scalar product of two vectors, and two vectors are given. V1 is I plus 2j plus 3k, and the vector V2 is given 3i plus 4j minus 5k. Now we want to find the dot product of or scalar product of V1 and V2. Now we know that P dot Q is equal to, we have just now, when it is written in the terms of rectangular component, like V1 हा त्याच्या rectangular components मध्ये लिहिलेला आहे, V2 हा सुद्धा त्याच्या rectangular components मध्येच लिहिलेला आहे. So the product of the two vectors, when it is written in the rectangular components, it is Px Qx plus Py Qy plus Pz Qz. This is the general expression. Now, what is Px? इथे Px किती आहे? म्हणजे x V1 वेक्टरचा x कंपोनंट 1 आहे. Py म्हणजे V1 वेक्टरचा y कंपोनंट. V1 वेक्टरचा x कंपोनंट 1 आहे. V1 वेक्टरचा y कंपोनंट 2 आहे. आणि Pz म्हणजे V1 वेक्टरचा z कंपोनंट किती आहे? 3. सिमिलरली दुसरा वेक्टर आहे हा Q. सो Q वेक्टर V2 वेक्टरचा x कंपोनंट म्हणजे Qx किती आहे? 3. सिमिलरली Qy किती आहे? 4. and Qz किती आहे? Z is -5. So we have got Px, Py, Pz, Qx, Qy, Qz. हे Px, Py, Pz काय लिहिले आपण? V1 चे XYZ कंपोनंट. Qx, Qy, Qz काय लिहिले? V2 चे XYZ कंपोनंट्स. सो अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला, दॅट इज P डॉट Q, म्हणजेच आपण कसं लिहिणार? V1 डॉट V2 that is equal to 1 into 3 Px Qx plus 2 into 4 that is Py Qy plus 3 into -5. So we get here V1 dot V2 is equal to this 3 plus 8, this -15. So V1 dot V2 that is equal to 11 minus 15 that is equal to -4. So V1 dot V2 is equal to -4 is the multiplication, is the scalar product of the two vectors V1 and V2 according to the general formula which we have found out during the characteristics. Thank you.